सुद्धा मनाचं होतं, स्टेटस काउंट होतं. तुकाराम महाराज चिंचवडला गेले होते. तिथे गणपती भक्त राहत होते, मोरया गोसावी. गणपती बाप्पा मोरया त्यांच्याकडून आला. ते गेले, दारात थांबले. महाराजांची पूजा चालू होती. थोड्या वेळाने पूजा आटोपल्यावर ते बाहेर आले तुळशीला पाणी घालायला. त्यांनी तुकाराम महाराजांना पाहिलं, विचारलं, महाराज कधी आला? महाराज त्याला म्हणाले, तुम्ही बागेत होते तेव्हा. तोळशाळला तुकाराम महाराज निघून गेले. नंतर एका नोकराने मोरया गोसावीने विचारलं, मी ध्यान ठेवून होतो, तुकाराम महाराज आल्यापासून तुमची त्यांची भेट होईपर्यंत तुम्ही देवघरातच होता. मग जेव्हा तुम्ही त्यांना विचारलं तुम्ही कधी आला होता, तेव्हा तुकाराम महाराज म्हणाले, तुम्ही बगीचात होते तेव्हा. हे कसं काय? ते म्हणाले, ते तसंच आहे, तू काही विचारू नको. जागली मोठ अजून 25,000 घालून 1.5 लाख. म्हणजे काय? मला त्याचं मर्म सांगा ना. म्हणे, मर्म एवढंच आहे, मी पूजा करायला बसलो होतो बरोबर, पण पूजा करता करता माझं मन बगीचात गेलं. माळ्याने त्या फुलझाडांना पाणी घातलं नव्हतं, ती सुकली होती. आणि हा विचार पूजा करताना माझ्या मनात यायला आणि तुकोबाराय पोहोचायला एकच वेळ. आणि सोपं बोलू, माणसाला पाहिल्यावर खऱ्या वैद्याला तनातलं गुरुला मनातलं कळतं. काऊन होताना पूजेत नाही काऊन झाला? कुठं काऊन झाला? बगीचात. बरं असं मशीन इथं कीर्तनात नाहीये. विठ्ठला मनाच होत. मग करायचं काय? महाराज म्हणतात, मनाला प्रसन्न करा. मनाला प्रसन्न करा म्हणजे ते अप्रसन्न राहत असावं किंवा होत असावं. ध्यानात ठेवा, एक देव सत्ता आणि दुसरी दैव सत्ता. देव सत्ता म्हणजे देवाचं अस्तित्व नाकारलं की मना प्रसन्न होणार का? मग आधार आणि आश्रय संपले. सकळ जीवाचा करी तू सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नाही. नाही तर दैव सत्ता माना. अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन. तुम्ही जिथं जे जगत आहात त्या जगण्याला तुम्ही जेव्हा स्वीकाराल तेव्हाच तुम्ही प्रसन्न व्हाल. आणि सोपं बोलू, वाट्याला आलेल्या दुःखाला स्वीकारून जर प्रसन्न झाला तर प्रसन्न झाल्यानंतर दुःख आपला मुक्काम हलवतं. विठ्ठला खंडित प्रसन्नता अति चित्ता ते तर इगणे नाही समजता संसार दुःखा.